महत्त्वाची अपडेट समोर येते प्रशांत कोरटकर प्रकरणासंदर्भातली। तर प्रशांत कोरटकर प्रकरणी सुनावणी सुरू आहे। कोल्हापूर कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी ही सुनावणी सुरू आहे। आपण पाहिलं गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय आणि कोल्हापूर कोर्टामध्ये अखेर सुनावणीला सुरुवात झालेली आहे। तर प्रशांत कोरटकर याने इंद्रजित सावंत यांना धमकी दिली होती आणि महापुरुषांवर देखील त्याने टीका केली होती। या संदर्भात त्याच्यावर आता कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कोल्हापूर कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे। तर प्रशांत कोरटकर प्रकरणी सुनावणीला सुरुवात झाली आहे। प्रशांत कोरटकर हा बेपत्ता आहे आणि आता या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतं। इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोनवरून प्रशांत कोरटकर याने धमकी दिली होती। शिवाय काही महापुरुषांवर देखील त्याने टीका केली होती आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून त्याच्यावर टीका केली जाते। तर मुंबईमध्ये झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने काय म्हटलं होतं याबाबत वकील असीम सरोदे यांनी माहिती दिलेली आहे। काय म्हणालेत सरोदे आपण पाहूया। जे वक्तव्य इंद्रजित सावंत यांच्याशी केलं कॉल करून आणि ते कॉल रेकॉर्ड होऊन ते सगळीकडे व्हायरल झाले, त्याच्यामधली भाषा जी आहे प्रशांत कोरटकरची ती अत्यंत आक्षेपार्ह, असभ्य, क्रूर स्वरूपाची, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारी, त्याचबरोबर जातीय तेढ निर्माण करणारी अशी भाषा आहे। आणि मोबाईल पाठवला तेव्हा पूर्ण फॉर्मॅटिंग करून म्हणजे डेटा इरेज करून तो मोबाईल त्यांनी पोलिसांकडे जमा केला। याचा अर्थ पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नसुद्धा प्रशांत कोरटकर या आरोपींनी केलेला आहे।